बघितलं. आणि आज आता ऑफिसला चालू आहे तर काहीच पाऊस नाहीये. फक्त वातावरण झालंय की पाऊस पडेल, पण पाऊस काहीच नाहीये. बघितलं कसा पोपट झाला माझा. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. आज एवढा मोठा पोपट झाला ना माझा. काल काय झालेलं, काल एवढा पाऊस होता. काल मंडे होता. हा बाय द वे आज ट्यूजडे आहे. तर काल मंडेच्या दिवशी एवढा पाऊस होता. तर सगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये शाळा बंद होत्या, प्लस स्कूल बंद होते, ऑफिसेस बंद होते. पण आम्हाला मेसेज नव्हता आला ना, तर आम्ही इज्जतीमध्ये ऑफिसमध्ये गेलो. आणि काल आम्ही 30-35 मधले आम्ही 4-5 जणच ऑफिसला पोहोचलेलो. तर काल पाऊस एवढा होता की ऑलमोस्ट ट्रेन वगैरे कर्जत साईडच्या वगैरे बंद झालेल्या. तर आम्हाला हाफ डेनी सोडलं आणि संध्याकाळपर्यंत पाऊस होता. तर संध्याकाळी काय ठरवलं की ऑफिसला आज अगर समजा उद्या पाऊस पडला म्हणजे आज, तर आज सकाळीच मेसेज टाकायचा आणि ऑफिसलाच नाही द्यायचं, घरून करायचं. पण शाळेला सकाळी पाऊसच नाही पडला. आणि कालचं बघून परत या. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे. आज मंडे आहे आणि आज मी ऑफिसला पोचतोय एवढ्या नवलानी. ह्याच्यासाठी सांगतोय कारण आज एवढ्या पावसामुळे ऑलमोस्ट सगळ्या लोकांना सुट्ट्या दिल्या आहेत. सगळ्या ऑफिसेस बंद आहे, सगळे स्कूल बंद आहे. आज सकाळपासून मी वाट बघत होतो की मेसेज येईल ग्रुपवरती की आज सुट्टी आहे. पण आज काय मेसेज आला नाही. सॅटर्डेला पण बघत होतो आणि आज पण बघत होतो, पण आज काय मेसेज नाही आला. तर पोचलो ऑफिसला. ट्रेन चालल्यात, टायमात चालल्यात. पण ऍक्च्युली अगर असाच पाऊस चालू राहिला, खूप ठिकाणी पाणी भरलंय ना, तर अगर असाच पाऊस चालू राहिला तर ट्रेन बंद होण्याची पण शक्यता आहे. तर आता फिलहाल पोचतोय ऑफिसमध्ये. बघू आज फुल डे कसा जातोय. आता पावसात पोचलोय ऑफिसमध्ये. पोचू आज, बघू फटाफट दिवस कसा जातो. कदाचित मला असं वाटतंय की आज हाफ डेने सोडतील. अगर हाफ डेने सोडलं तर बरं आहे. लेट सी व्हॉट हॅपन. आता जस्ट ऑफिसमध्ये पोचलोय आणि पावसामुळे काहीतरी चावलं वाटतं रात्री. आणि पावसामुळे आज ऑफिसचा लुक बघा. आज ऑफिसमध्ये कोणीच नाहीये, फक्त मी आणि दादा आहे. तुमचं पूर्ण ऑफिस खाली आहे. कोण आला? अक्षय पोचला नाही अजून. राजू दादा, कशा आले तुम्ही पावसात? पाणी ढोपरेपर्यंत पाणी आहे. ढोबरापर्यंत पाणी आहे. आज कोणीच नाही आलं. पूर्ण आमचं ऑफिस आज खाली आहे. लेट्स सी, करू आपण आपलं काम चालू. काका चांगला चहा बनवा, युट्यूब वरती येतो. झालं कळलं. जास्ती लागली. नाही तो कप हे केलो. आपू गोरा चाहिए ना. संदीप सारखं. हा 3 साधा चहा. आता वाजलेत 2:15 आणि आमच्या सरांनी कृपा केली आणि आम्हाला सोडलंय. संदीप भाई चाय आणि एक फ्री हाफ डे पण आणि एक फ्री हाफ डे पण दिलाय. आणि आता चहा पितो. जे जे आलेत त्यांची मजा झाली. आता चहा पिऊन आम्ही चाललो घरी. त्याचं बिल पाठवतो ऑफिसला. नाही, गाड्या थोड्याशा लेट चालू आहेत, पण चालू आहे. मी आता दादर स्टेशनला आता पोहोचलोय. आता बोलतायत तर आहे की नाहूरच्या पुढे गाड्या हळूहळू चालल्यात. तर बघू आता काय होतंय. पण इथे तरी गाडी आता ऑन टाइम दाखवते. आता 3:17 बदलापूर लागली आहे. लेट सी आता ती कधीपर्यंत येते. आता पोहोचलो आहे. चला, वाजले 4 आणि जस्ट आणि एवढं चालू आहेत. पण ट्रेन चालू आहे, म्हणजे ट्रेन बंद होत नाहीये. एवढं चांगली गोष्ट आहे बाबा की ट्रेन बंद नाही झालंय. पण पाऊस एवढा आहे ना की आता सगळीकडे ऍक्च्युली पाणी भरलंय. बघितलं. आणि आज आता ऑफिसला चालू आहे तर काहीच पाऊस नाहीये. फक्त वातावरण झालंय की पाऊस पडेल, पण पाऊस काहीच नाहीये. बघितलं कसा पोपट झाला माझा. Hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising
कल्याणमध्ये उतरताच माझं मुसळधार पावसाने स्वागत केलेलं आहे. हा पाऊस सकाळी कुठे गेलेला मरायला. आज दिवसभर माझं पोपटत होतोय. सकाळी पाऊस पाहिजे होता तर पाऊस नाहीये. आता नकोय तर आता पाऊस पडतोय. काय करू देवा, पण मस्त पाऊस पडतोय. आता होप सो पाऊस उद्या पडू. आणि हा, आमची ना एक प्लॅनिंग बनते की आता येणाऱ्या कमिंग संडेला कुठेतरी जाणार आहे एका स्पॉटवर. आणि तो स्पॉट महाराष्ट्रामध्ये एवढा भारी स्पॉट आहे, एवढा भारी स्पॉट आहे की तिथे खूप लोक जातात. आणि आम्ही पण विकेंडला जातोय कारण विकेंडला तिथे सुट्टी आहे म्हणून. तर आता होप सो आमचा प्लॅन फुल होऊ दे, आमचा प्लॅन सक्सेसफुल होऊ दे. फुल नाही, सक्सेसफुल होऊ दे आमचा प्लॅन. होप सो. आणि अगर आम्ही आता तिथे गेलो तर तिथे आम्ही तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे तो व्लॉग एक नंबर बनेल. होप सो, फिंगर क्रॉस. आता पाऊस भरपूर आहे, फटाफट घरी पोचतोय. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन लावा की आमचा प्लॅन बनेल आणि आम्ही फिरायला जाऊ. वडापावच्या नादात तिकडे चव्हाण भाऊनी कोरस दिला. आज संवाद जागी झाले का? आज पण ट्रेनमध्ये वाढदिवस साजरा होतोय. वडापाव, चटणी, मिरची आणि केक, पेढे पण खाल्ले आम्ही. आम्ही पावाचा ब्लॉग हा बेटा खाऊ द्या ना. आज पण बड्डे. लवकर कापा. सूरज चटणी काढली, वडे कुठे? चटणी काढली, वडे कुठे? चाकू नाही. अरे बॉक्सला था बोलतो. चाकू कुठे? चाकू. अशी लावावी मोमबत्ती गोविंदुवांच्या जन्माच्या दिवशी, गोविंदुवांच्या जन्माच्या दिवशी. अशी लावावी मोमबत्ती, अशी लावावी मोमबत्ती गोविंदुवांच्या जन्माच्या दिवशी, गोविंदुवांच्या वडे रोज रोज आमच्या गाडीमध्ये जेव्हा पण बड्डे असतो तेव्हा ते वडे येतात. एकच बॉक्स आहे. एकच बॉक्स आहे. एकच बॉक्स आहे. 60-70 आहेत. वडे घ्या, वडे घ्या, वडे घ्या. संध्याकाळी अशा प्रकारे आमच्या गोविंदचा बड्डे वाढदिवस साजरा झालेला आहे आणि आम्ही आता वडा समोसा याची मजा घेत आहे. आहे की वडा? 4 वळी मी तुमच्याकडे सादर करतो. निसर्गाला रंग हवा असतो, निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो. निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो. अरे माणूस एकटा कसा जगणार या दुनियेमध्ये? अरे माणूस एकटा कसा जगणार या दुनियेमध्ये? या माणसालाही मैत्रीचा छंद हवा असतो.
तर आजचा ब्लॉग 3 दिवसाचा शॉर्ट क्लिपमध्ये बनवला. तर कारण वेगवेगळं काही होत नव्हतं, तर म्हटलं की एकसाथच सगळं टाकू. तर व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ट्रेनमध्ये हर टाईम कोणाचा बड्डे असला काही पण असलं तर अशा प्रकारे सेलिब्रेशन होतं. आणि माझा पोपट कशा प्रकारे झाला. आज पण पाऊस आहे, आज ऑफिसला आलो आहे पण आज पण पाऊस आहे तर पोचलो आहे. सो बघू आजचा फुल डे कसा जातो आहे. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लवकरच मी एका ट्रिपला जाणार आहे. सो राम राम, हर हर महादेव.